हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगडच्या अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। कालच आपण 7व्या अध्यायातील 13 नंबरच्या श्लोकाचा विचार करायला सुरुवात केलेला आहे। त्यातल्या माऊलींनी निरूपण केलेल्या 60 आणि 61 नंबरच्या ओव्या आपण कालच्या चिंतनामध्ये पाहिलेल्या होत्या। त्रिभिर्गुणमयेर भावीर सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्यं परमाभ्यम। त्रिगुणात्मक पदार्थाने सगळे हे मोहित झालेलं जग आहे आणि या पदार्थाहून वेगळा आणि असा अविनाशी अविकारी असलेल्या भगवंताला कोणीही जीव जाणत नाही। याचा अर्थ आहे कोणी शब्दाचा अर्थ बहुतेक जीव जे आहेत हे विषयामध्ये म्हणजे विषय हे श्रेष्ठ त्यांच्या दृष्टीनं आहेत आणि त्यामुळं प्रपंचाला प्राधान्य दिल्यामुळं भगवंताचा विचार त्यांच्या मनामध्ये येत नाही। त्यामुळं भगवंताला ते जाणत नाहीत। त्याचं कारण आहे प्रत्येक जीवावरची मोहिनी जी आहे 3 गुणांची, त्या 3 गुणांच्या मोहिनीमुळे मोहित झालेले जीव जे आहेत ते त्यासाठी माऊली दृष्टांत देतात। आपण 2 दृष्टांत कालच्या चिंतनामध्ये पाहिलेले आहेत। एक आहे शेवाळाचा दृष्टांत, जो पाण्यावरती निर्माण होतं। शेवळ ते पाण्यामुळं निर्माण होतं, पण पाण्यालाच आवरण करतं, झाकून टाकतं। आकाशामध्ये ढग निर्माण होतात, आभाळ निर्माण होतं आणि तेच आभाळ किंवा ढग आकाशालाच दर्शन होऊ देत नाहीत। असे आवरण दोन्हीच्या ठिकाणी आवरणाचं सांगितलेलं आहे। किंवा स्वप्नाचं एक उदाहरण फार सुंदर दिलेलं आहे। सगळ्यात आवडीचा दृष्टांत माऊलींचा कोणता असेल तर स्वप्नाबद्दलचा, कारण अनेक ठिकाणी अनेक ओवीमधून स्वप्नाचं वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन माऊलींनी केलेलं आपल्याला बघायला मिळतं। की म्हणतात, परी उदकी झाली बाबळी ते उदका ते जैशी झाकोळी का वायाची आभाळी आकाश लोपे हा गा स्वप्न लटके म्हणोये परी निद्रावशे बाणले होय तव आटव काय देत आहे आपण पेया हे असो डोळाची पडळ रचे तेने देखणे पण डोळ्याचे न गिळीजे काही। तिसरा आणि दृष्टांतामधला शेवटचा हा दृष्टांत डोळ्याची जे पडळ असतं म्हणजे डोळ्यावरती निर्माण होणारा एक प्रकारचा पडदा असतो। हा पडदा जो आहे तो पडदा कुठं तयार होतो त्या डोळ्यातलाच पदार्थ असतो, द्रव पदार्थ असतो आणि त्या डोळ्यातच तयार होतं आणि डोळ्यापुढं आपल्याला दिसायचं बंद होतं। असं एक साधारण पडदा आपल्या डोळ्यासमोर आलेला असतो आणि बऱ्याच वेळा आपण डोळे पुसत असतो, त्यावेळी पुसून गेल्यानंतर ते जातं पण तरीसुद्धा ते दिसत असतं मात्र। तर हा पडदा जो आहे त्या पडद्याबद्दल बोलताना माऊली म्हणतात, हे असो डोळाची पडळ रचे। हा आता वरचा दृष्टांत राहू दे म्हणतात। हे असो म्हणजे वरचे दृष्टांत आता राहू दे, त्याच्या पुढचा सांगतो। डोळांची पडळ रचे म्हणजे डोळा आहे ना, डोळ्यावर येणारे पडळ डोळाच निर्माण करतो आणि डोळ्यातील पाणी गोठून तो निर्माण होत असतो पाणी संपल्यानंतर। पण त्या पडळाने डोळ्याची दृष्टी गिळून टाकलेली नसते काय, तेने देखणे पण डोळ्याचे न गिळीजे काही। गिळीजे काय म्हणजे गिळून टाकलेलं असतं, नष्ट केलेलं असतं। देखणे पण म्हणजे डोळ्याची दृष्टी घालवण्याचं काम डोळ्यातलं पडळच करत असतं आणि पडळ शब्दाचा अर्थ आहे पडदा असा तयार झालेला असतो। म्हणजे आता हा आपला नेहमीचा उदाहरण आहे, मोतीबिंदू हा त्यातलाच प्रकार आहे।
मोतीबिंदू सुद्धा काही वर्षानंतर डोळ्यामध्ये जो बनत असतो तो एक प्रकारचा पडदाच असतो, आणि तोच पडदा डॉक्टर बाजूला करत असतात, म्हणून आपल्याला परत दिसायला चालू होत असतं. हा मोतीबिंदूचा विचार, म्हणून मोतीबिंदू हा डोळ्यातील दूषित द्रव्यामुळे तयार होतो, त्याचा पडदा होतो. तशा पद्धतीनं ही त्रिगुणात्मक माया जी आहे ती ईश्वराची आहे, ईश्वराच्या आश्रयाने राहते, पण तीच त्याचे स्वरूप ओळखू देत नाही. डोळ्याला दिसणं डोळ्याच्यामुळंच दिसत नाही, म्हणजे डोळ्यातल्या दोषामुळं. आता दोष शब्दाचा अर्थ आहे डोळ्यातल्याच द्रवपदार्थामुळं पडदा बनतो, आणि त्या पडद्यामुळं डोळ्यातनं आपल्याला दृष्टी दिसणार व्हायची बंद होते. आता हा पदार्थ तयार कुठं झाला? डोळ्यातच झाला. शेवळ तयार कुठं झालं? डोळ्यातच झालं. स्वप्न आत्मसात सत्तेच्या अधिष्ठानावरच दिसलं, पण तरीसुद्धा ज्याच्या अधिष्ठानावर दिसतं त्यालाच ते ओळखता येत नाही. किती गंमतशीर गोष्ट आहे. म्हणून आपल्याला देव कळत नाही, त्याचं कारण तेच आहे. असतं जवळच, पण तो पडदा बाजूला करावा लागेल. आणि हा पडदा ज्यावेळी बाजूला, म्हणजे पडळ ज्याला आपण म्हणतो, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशे त्वचेची या पदराड शब्दाने वापरलाय 9व्या अध्यायामध्ये, की जे दूध आहे ना, आणखी सुंदर दृष्टांत 9व्या अध्यायामध्ये माऊलीने दिलेला आहे, की जे दूध आहे काशीमध्ये गाईच्या म्हैशीच्या, ते फक्त त्वचेच्या आत फक्त पडदा असतो त्वचेचा, पण ते त्वचेच्या पडद्याआड असतं. परंतु त्यावर त्या काशेवर किंवा गाईच्या काशेवर बसलेला जो गोचीड आहे, तो गोशीड काय करतो? त्या त्वचेवरलं असलेलं अशुद्ध असलेल्या रक्ताचं सेवन करतो. आतमध्ये तो नांगी जर खोलमध्ये मारली असती तर त्याला दुधाचं प्राप्ती झाली असते, पण पडद्यामुळं दिसत नाही ना. मधल्या पडद्यामुळं दूध दिसेन असं होतं. दूध दिसावं असा प्रयत्न पण नसतो. आता ही गोष्ट जर विचारात घेतली तर इथं गोचिड्याचं उदाहरण जीवाच्याच ठिकाणी आहे. जीवाला या मायेच्या पडद्यामुळं हे असलेलं गोड आत्मतत्व जे आहे, आनंदायी तत्व जे आहे, ते तत्व कळतच नाही. आणि त्यामुळं विषयात त्या पडद्याच्या अलीकडं, पडद्याच्या अलीकडं, पलीकडं काय आहे? पलीकडं आहेत आत्मतत्व, आणि अलीकडं काय आहेत? विषय आहेत. त्यामुळे विषयातलं सुख जे आहे ते सुखच बरं वाटायला लागतं. म्हणून इथं उदाहरण फार सुंदर दिलेलं आहे, की पाहे पा दूध, 9व्या अध्यायातली उभी आहे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पाशे पवित्र आहे, गोड आहे. आत्मतत्वाचं आणि भगवंताचं वर्णन कसं केलं आहे? देव शुद्ध आहे, निष्कलम निर्मलम शांतमय, गोड पवित्र आहे, गोड आहे. आणि गोड असून सुद्धा पासे त्वचेची या पदराड, परी ते अवेरुनी गोचीड अशुद्ध काय शेविषयी. एवढं शुद्ध तत्व असताना सुद्धा अशुद्ध असलेल्या मायेनं युक्त असलेल्या प्रपंचाचं सेवन करतो, विषयांचं सेवन करतो. हा सांगण्याचा मुद्दा इथं डोळ्याचा दृष्टांत, पाण्याचा आणि शेवाळाचा दृष्टांत आणि स्वप्नाचा दृष्टांत, 3 दृष्टांत देऊन माऊलींनी त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे वरील सगळी ह्या त्रिगुणात्मक माया जी आहे ती ईश्वराची आहे, पण ईश्वराची असून सुद्धा ईश्वरालाच ती झाकाळून टाकते, ईश्वराचंच दर्शन होऊ देत नाही. म्हणून फार मुद्दाम असा, म्हणून ते त्या ओव्या वाचण्यासारख्या आहेत बरं का. त्यातल्या जो 9व्या अध्यायामध्ये जे सांगितलेलं आहे, हे आत्मतत्व जे आहे हे अवघड का झालं? इतकं सरळ आणि सहज असताना. एक गोष्ट, त्याला 2 शब्द वापरले जातात बघा, सरळ आहे आणि सहज आहे. प्रपंच वाकडा आहे आणि कठीण आहे, तो सहज नाही आहे. पण कठीण असून सुद्धा त्या कठीणाकडंच मन धावतं, आणि जे सोपं आणि सरळ आहे तिकडं मात्र त्याची धाव नसते जीवाची. कारण जीवाची सगळी इंद्रिय बाहेर पाहत असतात, आतलं आत्मतत्व त्यांना कळतच नाही, बाहेरच्या बाहेर काय येईल ते. त्यामुळं पृष्ठभागावरती किती प्रयत्न केलेत तर पृष्ठभागावरला आनंद हा तोकडाच आणि अल्पच असतो. खरा आनंद घ्यायचा असेल तर पृष्ठभागाच्या खाली जावं लागेल, तळाशी जावं लागेल, केंद्राकडे जावं लागेल. केंद्रातला आनंद हा वेगळाच आहे, परिघातला आनंद हा उसना आनंद आहे. म्हणून काय करावं? जीवानं केंद्राकडे जावं, ध्यानाच्या नामाच्या द्वारे आत आत आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करावा. प्रपंच वर राहतो, त्यामुळे प्रपंचाचा त्रास तिथं आत गेल्यावर होत नाही, प्रपंच वरच्यावर राहतो. आत्ता आमचं जीवाचं काय झालं बघा, तर सगळं वर असणाऱ्या पृष्ठभागावरल्याच गोष्टी आपण पकडायला चालू करतो.
त्यामुळे आत अंतर्गोटामध्ये केंद्रापर्यंत कोण गेलंय, मग त्यामुळे कुणालाच काय मिळत नाही ना. खरं सुख आहे ते. सुखाचा खरा सूत्र केंद्राच्या ठिकाणी आहे. तिथून सगळ्या वेव्ज बाहेर पडतात आणि विषयांच्या द्वारे आपल्याला त्या प्राप्त होत असतात. आपण विषयांच्या द्वारे सुख घेतो. विषयांच्या शिवाय सुख आहे याची जाणीवच जीवाला नाही. शब्द स्पर्श रूप रस गंध याद्वारे आपण आत्मानंदच घेत असतो. आत्म्याचा आनंद, आत्म्याचं सुख हे शब्द स्पर्श रूप रस गंधाच्या द्वारे आपण पकडत असतो. पण वर वाटते काय बघा, मी माझ्या कानानं सुख घेतलं, डोळ्यानं सुख घेतलं, जिभेनं सुख घेतलं, हातापायाने सुख घेतलं असं आपण म्हणत असतो. कारण इंद्रियांच्या द्वारे आपण ते सुख भोगत असतो. म्हणून हितं वर्णन करताना इंद्रियांच्या द्वारे सुख भोगल्यामुळं केंद्राकडे जाता येत नाही आणि मध्ये पडदा आहे. त्यासाठी डोळ्याचं उदाहरण दिलेलं आहे की या डोळ्यावरती पडदा आला की डोळ्यालाच दिसायचं बंद होतं. तसा प्रकार इथं झालेला आहे. भगवंताच्या त्रिगुणात्मक मायेच्या पसाऱ्यामुळं त्या पसाऱ्यामध्ये जीव अडकला, आकर्षणामध्ये गुंतला आणि त्यामुळं पुढं जाणं थांबलं. प्रवास मध्येच थांबतो कारण आकर्षणं वाटेत असतात आणि हे आकर्षणं जो डावलून जातो तो सगळ्या मुक्तीचा आनंद लुटत असतो. आम्हा जीवांना ह्या गोष्टी आकर्षित करत असतात आणि त्या आकर्षणामध्ये काही दिवस आपण घालवतो आणि आयुष्य कधी संपलं आपल्याला माहीतच नसतं. प्रवासाचा एक टप्पा ठरलेला असतो. एक म्हणजे बाहेर पडणं, रस्त्यानं मार्गक्रम करणं आणि आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणं आहे. बाहेर पडणं आहेच. आपल्याला नरदेह मिळालेलेच आहे, पण साधना केली पाहिजे ना. चालत जाणे याचा शब्दाचा अर्थ प्रवासामध्ये चालणं, याचा अर्थ साधना करणं आणि साधनेच्या द्वारे मुक्कामाच्या ठिकाणी जाणं. म्हणजे मुक्कामा ठिकाणी गेल्यानंतर या सगळ्या साधनेला फळ प्राप्त होत असतं. जीवनाची कृतार्थता मुक्कामाला पोहोचण्यामध्ये असते. आमचे मुक्काम आमच्या मनावर ठरलेले नसतात. मृत्यू हा आमचा मुक्काम असतो. वास्तविक मृत्यूपूर्वीचा मृत्यू हा संतांनी भोगलेला आहे. मृत्यूपूर्वीचं जीवन जे आहे त्या जीवनाचा आनंद घेतलेला आहे. मृत्यूपूर्वीच्या जीवनाला जीवनमुक्ती म्हणतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि जिवंत असताना त्या मुक्तीचा अनुभव घ्यायला मागे पुढे करतो. का तर विषया सुखाच्या आकर्षणामुळे. आणि म्हणूनच मला भगवंताचीच माया भगवंतालाच दिसू देत नाही. वास्तविक ही त्यानंच तयार केली असावी का सजासजी सर्व जीवांना भगवंताची प्राप्ती होऊ नये. सगळेच जर मुक्त झाले तर सृष्टीची रचना आणि मॅनेजमेंट सगळं बिघडून जाईल. त्यामुळे मुक्त करायलाच नको. ज्याने खरंच प्रयत्नशील आहेत आणि हा पडदा ज्याने दूर केलेला आहे, ज्याने मोतीबिंदू काढला त्यांनाच ते दिसणार आहे. आता मोतीबिंदू काढणारे हे डॉक्टर, हे संत आणि सद्गुरू असतात. त्यांच्याकडे जाऊनच तो मोतीबिंदू काढून घ्यावा लागतो आणि जेव्हा काढतो ना आपण त्यावेळी स्पष्ट दिसायला सुरुवात होते. पहिली दृष्टी आणि प्राप्त होते. पुनर्जन्म होतो साधकाचा. शिष्य जन्माला येतो कधी, जेव्हा सद्गुरूंची कृपा होते तेव्हा. ते पुनर्जन्म असतो आणि हा जन्म परमार्थिक जन्म आहे, शारीरिक जन्म नव्हे. शारीरिक जन्म आईवडिलांच्या पोटी असतो आणि पारमार्थिक जन्म सद्गुरूंच्या बोधामध्ये असतो. म्हणून सद्गुरूंच्या आणि संतांच्या बोधाच्याद्वारे आपला पुनर्जन्म आपण विचारात घ्यावा. एका वृद्धांना विचारलं, त्यांचं वय होतं 80. त्यावेळी म्हणले तुमचं वय किती आहे, तर ते म्हणले माझं वय फक्त 4 वर्ष आहे. आणि 4 वर्ष म्हटल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटलं. 4 वर्ष कसं काय म्हणतात, तर म्हणतात माझी गेली 76 वर्ष जी होती ती 76 वर्ष विषय सुखामध्ये आकर्षणामध्येच निघून गेली. त्यामुळे मला स्वतःचं स्वरूप कळलं नाही. पण 4 वर्षापूर्वी मला संत सद्गुरू भेटले, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मला मी कळायला लागलो. ज्या दिवशी मला मी कळायला लागलो त्यावेळी खऱ्या शुद्ध मीचा जन्म होतो आणि खऱ्या शुद्ध मीचा जन्म होणं याला पुनर्जन्म म्हणतात. पुनर्जन्मालाच जीवनमुक्ती म्हणतात. हा पुनर्जन्म कशाचा आहे, शुद्ध मीचा. आणि अशुद्ध मीचा मृत्यू आहे. अशुद्ध मी हा आपल्या शरीराच्या मृत्यूपूर्वी गेला पाहिजे. मी ज्याचा मेला त्याचा खरा शुद्ध मी जन्माला येतो. मग मी मरायचा आहे तर तो शरीराच्या द्वारे मी मरत नाही, हा मुद्दा त्यातला आहे. सूक्ष्मदेह हा जो लिंगदेह आहे हाच मी आहे आणि याचं मरण हे आपल्या शारीरिक मृत्यूपूर्वी झालं पाहिजे. पण तसं होतंय काय, आपलं नाही होत. आपण मरताना शरीराचाच मृत्यू आपण खरा मृत्यू मानलेला आहे. खरा मृत्यू कोणता आहे, ज्याचा जीवपणा गेला, ज्याचा मीपणा गेला, ज्याचा लिंगदेह गुरु सोडवी गाठ लिंगदेहाची. गुरुवैराग्याचे मुळं
गुरु सुख परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठलिंग देहाची. माऊलींचा अभंग सुंदर आहे. गुरु हा संत कुलीचा राजा, अशी सुरुवात आहे गाथेमध्ये, ज्ञानेश्वरांच्या गाथेमध्ये. गुरु हा संत कुलीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. त्यामधली ओळ आहे ती, गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची. ही गाठ सोडवायला संत सद्गुरूशिवाय आपल्यावर दया दाखवणारं दुसरं कोण नाही. भगवंत सुद्धा त्याच्या सिस्टीमच्या द्वारे जर विचार केला तर तो निर्दयीच आहे. निर्दयी का म्हणायचं त्यांना? तो सगळ्यांना न्यायानंच वागवतो. जसं आपण म्हणतो ना, एखादा न्यायाधीश निर्दयी आहे, वास्तविक न्यायाधीश न्याय देण्याचं काम करत असतो. त्याला निर्दयी म्हणणं म्हणजे आपलाच कमकुवतपणा किंवा आपलं कमी ज्ञान आहे त्याच्याबद्दलचं, म्हणून आपण त्याला तसं म्हणतो. पण याच्याही पलीकडे जाऊन माझ्या प्रारब्धामध्ये काय करायच्या असतील त्या थोड्याफार दुरुस्त्या करून माझं मन कसं स्थिर करता येईल याचं काम संत आणि सद्गुरू करत असतात. प्रारब्धाला थोपवायचं, अडवायचं, मागे पुढे करायचं काम संत आणि सद्गुरू करू शकतात, देव करू शकत नाही, माझी कर्म करू शकत नाहीत. त्यामुळे जीव हा अल्प आहे, अल्पशक्तिमान आहे, आणि भगवंत हा महान शक्तिमान आहे, पण तो न्यायाधीशाची भूमिका वटवतो. मधली जी आईची भूमिका आहे ती आईची भूमिका वटवण्याचं काम सद्गुरू आणि संत करत असतात. त्यांनाच विनवणी करावी, मला माझं हे सगळं दुरुस्त करा म्हणून. हा विचार माऊलींनी ह्या 2-3 ओळीतल्या दृष्टांताद्वारे सांगितलेला आहे. अजून सिद्धांत सांगायचं आहे बरं काय, फक्त दृष्टांत सांगितले की आपल्याला असं असं का होतं. उदाहरणार्थ, आपल्याला आकाश दिसत नाही ढगामुळं, आपल्याला पाणी दिसत नाही शेवाळामुळं, स्वप्नामधलं खरेपणा, खोटेपणा, भ्रामकपणा आपल्याला कळत नाही कारण आपण जागे नसतो म्हणून. आणि तिसरा दृष्टांत दिला, डोळ्यावर पडदा तयार होतो, डोळ्यातल्या दूषित द्रव्यानं पडदा तयार झालेला असतो, त्यामुळे तो डोळ्याची दृष्टी घालून टाकतो. डोळ्याच्या अधिष्ठानावर तयार होणारा हा द्रव डोळ्याचीच दृष्टी घालून टाकतो, म्हणजे देवच दिसेना असा होतो. भगवंताच्या सत्तेवर ह्या मायेची आणि त्रिगुणाची निर्मिती झालेली आहे. आणि तरीसुद्धा ती सत्ता एवढी मोठी असताना सुद्धा मायेतले हे त्रिगुण त्याला झाकळून टाकतात. आणि म्हणून वर्णन करताना ह्या 3 दृष्टांताच्या द्वारे 3 ओवीतून माऊलींनी मार्गदर्शन केलेलं आहे. विचार केला तर लक्षात येईल. सर्वसाधारणपणे माझ्या कमकुवत बुद्धीने मी विचार मांडलेला आहे की या दृष्टांताचा अर्थ कसा होतो. साधारण पहिला शेवाळाचा दृष्टांत दिलाय ना, हा शेवाळाचा दृष्टांत म्हणजे मायेची मलशक्ती जी आहे ती मलशक्ती तमोगुणाच्या द्वारे कार्य करत असते. मल, विक्षेप, आवरण, तम, रज आणि सत्व हे 3 गुण आणि 3 ह्या शक्ती आहेत मायेच्या. म्हणून मलशक्ती मायेची जी आहे ती मलशक्ती तमोगुणाच्या द्वारे कार्य करत असते. पहिला दृष्टांत शेवाळाचा जो दिलेला आहे हा तमोगुणानं युक्त असलेल्या जीवाचा दिलेला आहे. शेवाळ म्हणजे मल, आणि मल ही मायेची शक्ती आहे, आणि मायेची शक्ती या तमोगुणातून शेवाळ उत्पन्न करते, म्हणजे मल उत्पन्न करते. आणि त्या मलामुळं आपल्याला शेवाळ दिसत नाही, पाणी दिसत नाही. म्हणून शेवाळाला मल अशी शक्ती आपण मायेची मानूया. आणि गुण कोणता? तर तमोगुणामुळं ही कळत नाही. दुसरा दृष्टांत दिलाय स्वप्नाचा. आत्मसत्तेवरती स्वप्न आपल्याला दिसत असतं. हा स्वप्न लटिके म्हणून निद्रावर्षे बांधले. आठव काय देत आहे आपण, आपली आठवण करून देते का स्वप्न? नाही देत. स्वप्नात आहे असं दाखवत नाही. त्यामुळं स्वप्न ही मनोरंजनक असे मायामय सृष्टी आहे, आणि त्या सृष्टीमध्ये गुंतवून टाकण्याचं काम आणि विषयासक्त करण्याचं काम तो जो गुण करतो तो रजोगुण असतो. म्हणून स्वप्नाचा दृष्टांत हा रजोगुणासाठी म्हणजे स्वप्नामधल्या विक्षेपासाठीच आहे. त्यामुळे मायेची स्वप्नामध्ये विक्षेप शक्ती कार्यरत असते. आपण कालसुद्धा विचार केलेला आहे. जागृतीमध्ये सत्वगुण असतो, नंतर झोपेमध्ये मल म्हणजे तमोगुण असतो, आणि स्वप्नामध्ये आपल्याला रजोगुणाची अनुभूती येत असते. स्वप्नातलं रंजन असतं, आणि रंजन हा शब्द ह्या रजगुणासाठीच आहे. त्यावरून त्याचं रज त्याला म्हणतात. रज म्हणजे रंजन करणारा आणि रंजनामध्ये गुंतवणारा. मन काय करतं? त्या रंजनाशी एकरूप होत आहे. म्हणून आपण म्हणतो मी मनोरंजन करून घ्यायला लागलोय. एंटरटेनमेंट शब्द जो आहे ना तो त्यातच आलेला आहे.
त्यामुळं स्वप्नाचा दृष्टांत हा विक्षेप दाखवणार आहे. मायेची विक्षेप शक्ती जी आहे, विक्षेप शक्ती काय कार्य करते बघा. विक्षेप शक्ती जी असते ती जे मूळची गोष्ट आहे त्यापेक्षा विद्रूप दुसरीच विलक्षण गोष्ट दाखवते. स्वप्न काय करत असतं, स्वप्नाच्या सृष्टीमध्ये आपण जेव्हा घुसतो त्यावेळी मूळची गोष्ट नाहीच, उलट तिसरीच गोष्ट दाखवत असतं. आत्मसत्व तत्व दाखवायची राहू दे, ती आपण गोष्ट विचारात घ्यायची नाही. आत्मतत्व नाही, पण दाखवते मात्र भलतंच. हे भलतं दाखवण्याचं काम मायेची विक्षेप शक्ती करत असते. त्या ठिकाणी रजोगुणाचा प्रभाव स्वप्नामध्ये असतो. त्यामुळे दुसरा दृष्टांत आहे तो स्वप्नाचा दृष्टांत रजोगुणाचा आणि विक्षेप शक्तीचा आहे. आणि तिसरा दृष्टांत आहे बघा की डोळ्यावरल्या पडद्याचा, आणि पडदा शब्दाचा आहे आवरण. आवरण शक्ती जी मायेची आहे ती तिथं कार्य करत असते. आणि आवरण शक्ती ही सत्वगुणातून निर्माण झालेली असते. सत्वगुण आवरण निर्माण करतो. शेवट जातो ना तो सत्वगुणच जातो. आम्ही विचार केला तर हा मुद्दा आपल्या लक्षात येईल. पहिल्यांदा येतो तो तमोगुणानं सुरुवात होते, पण जाताना जातो तो पहिला तमोगुण नाही तर सत्वगुणच जावा लागतो. मुळात आहे तो शेवटी सत्वगुण जातो. शेवटी सत्वगुणच जर राहिलेला असतो. त्यामुळे सत्वगुणाचं आवरण असतं. बरेच वेळा काही साधक नामाच्या द्वारे, ध्यानाच्या द्वारे, शास्त्रचिंतनाच्या द्वारे, सत्संगतीच्या द्वारे मल आणि विक्षेप त्यांचा गेलेला असतो. वास्तविक मल विक्षेप गेलेलाच अशा ग्रंथांचा किंवा ह्या ज्ञान साधनेचा अधिकारी मानलेला आहे. मल विक्षेप गेलेला पाहिजे. म्हणून परमपूज्य मंदाताई आपल्या मंदाताई जे आपल्या सद्गुरू आहेत अमरावतीच्या, त्यांच्या तोंडून ऐकलेलं मी एकदा ऐकलं होतं की ज्याचं मल आणि विक्षेप गेलेला आहे तोच खरा श्रोता असतो, त्याच्याकडनं श्रवण होतं. आणि ज्याचं मल विक्षेप आणि आवरण गेलेलं आहे तोच खरा वक्ता असतो. वक्त्याचं एक लक्षण सांगितलं, मल विक्षेप आवरून गेलेलं पाहिजे. आणि श्रोत्याचं वर्णन करताना मल आणि विक्षेप गेलेला श्रोता असायला पाहिजे. असो, जरासा विस्तार झाला, पण ह्या 3 दृष्टांच्या द्वारे 3 गुणाचं आणि मायेच्या 3 शक्तीचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला फार सुंदर गोष्ट अभ्यास बघायला गेला ना शास्त्राचा, आणि शास्त्राच्या खोलात गेलो तर फार अशा विलक्षण आणि चमत्कारिक अशा काही संशोधनं आपल्याला निघत असतात. माऊलींची ज्ञानेश्वरी हे संशोधनच आहे. पण संशोधन म्हणजे काय, संशोधन करणाऱ्याला, नाही तर पारायण करणाऱ्यानं संशोधन होत नाही बरं काय. नुसत्या पारायणानं संशोधन होत नाही. पण संशोधनासाठी शांतपणे एकतरी ओवी अनुभवावी ही संशोधनाची पहिली पायरी सांगितलेली आहे. त्या दृष्टीनेच आपण विचार करावा. एखाद्या ओवीचा विचार दिवसभरामध्ये आपण करायला लागलो, एखादी ओवी त्या दिवशी झालेली चिंतनातली घ्यायची आणि आपलं स्वतःचं चिंतन त्यावरती मांडायचं. एक पानभर चिंतन होईना तिकडं. आता आपण 1-2 ओव्या घेतल्या तर त्या 1-2 ओव्याचं चिंतन ऐकायचं आणि ऐकून झाल्यानंतर स्वतःचं चिंतन एक पानभर मांडून ठेवायचं. एक स्वतंत्र असा एक ग्रंथ तयार होईल आपल्या चिंतनाचा. केवढा मोठा होईल. 1-2-4 ओव्यासाठी जर आपण 1-1 पान वापरायला लागलो तर 9,000 ओव्यांचं चिंतन केवढं होईल. आता सगळ्याच ओव्या चिंतन करण्यासारख्या आहेत असं म्हणायची काही गरज नाही. काही स्पष्टीकरणाच्या पण ओव्या आहेत. जगाचं काहीतरी वर्णन केलेलं आहे, अर्जुनाच्या मनातलं काहीतरी सांगितलेलं आहे, त्याच्याशी आपला काहीतरी हे करायचं नाही. पण ज्या सिद्धांताच्या ओव्या आहेत ना, त्या सिद्धांताची ओवी घ्यावी, त्याचा दिवसभर चिंतन करावं आणि स्वतःच्या भाषेमध्ये आपण स्वतः चिंतन मांडावं. बघा एखादा प्रयोग करून ज्ञानेश्वरीमधले किती गंमत वाटायला लागते की ज्ञानेश्वरीतल्या ओवीतल्या ज्या खाचाखोचा आहेत, शब्दाच्या पलीकडलं ज्ञान जे आहे ते आपल्याला लक्षात यायला लागतं. आपण शब्दातच आत्ता आहे. आता आपण जे विचार करतो ना, शब्दांचे अर्थ, ज्ञानेश्वरीची ओवी, त्याचा अर्थ, असाच प्रकार चालू आहे. पण शब्दाच्या मधला अर्थ जो असतो तो भावार्थ असतो आणि तो भावार्थ पकडता आला पाहिजे. या भावानंच आपल्याला देव कळतो. वर्णन तेच आलंय. 3 दृष्टांत दिले, 3 ओव्या वापरल्यात माऊलींनी आणि मायेची शक्ती आणि 3 गुणांचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. आता दृष्टांत दिले ते सिद्धांतासाठी आहे. आता तैशी शब्द आलाय ना, त्यावरून ओळखायचं आता काय आहे, सिद्धांत आहे. 3 सांगितले. जरी परी उदकी झाली बाबोळी, ते उदका ते जैशी झाकुळे, का वायाची आभाळी आकाश लोपे, हागा स्वप्न लटके म्हणूये, परी निद्रावशे बाणले होय, तरी आठव काय देता हे आपण पेया, हे असो डोळ्याची पडळरचे, तेने देखणे पण डोळ्याचे न गिळजे काही,
तैशी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजची आड ओढवली जवनिका जैशी. ओवीत आपली नोंद करून घेण्यासारखीची ओवी आहे. फार दृष्टांतद्वारे सिद्धांत पटवून दिलेला. आता तैशी ही माझीच बिंबली. आता माऊली काय म्हणतात बघा, ही तशीच माझ्याच आश्रयाने राहणारी माझी जणू छाया आहे. तीच त्रिगुणात्मक सावली, ही त्रिगुणात्मक माया ही माझ्याच आश्रयाने राहते. माझीच बिंबली म्हणजे मीच त्यामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे. माझं प्रतिबिंब आहे माया. आणि माया ही प्रतिबिंब ईश्वराचं प्रतिबिंब आहे. म्हणून मायोपहित चैतन्य असं त्याचं वर्णन केलेलं आहे ईश्वराचं. त्याचं कारणच आहे मायेची उपाधी धारण करून, आणि उपाधी शब्दाचा अर्थ आहे तिच्याद्वारे प्रकट होणं. आपण देहाच्या उपाधीद्वारे आत्माच प्रकट झालेला असतो. उपाधी धारण केली आपण देहाची, पण त्याद्वारे जे प्रकाशन होत असतं ते आत्मतत्वाचंच होत असतं. आत्मतत्व नसतं देहामध्ये तर त्याचं प्रकटीकरण दिसलं नसतं. देहाचं चालणं बोलणं खाणं उठणं बसणं हे प्रकटीकरण आहे व्यक्तरूपात, पण अव्यक्त आहेच ना त्याच्या पाठीमागं. तसं माया हे प्रतिबिंब आहे, आणि प्रतिबिंब म्हणून म्हणलेलं आहे माझीच बिंबली, ज्यामध्ये माझं बिंब पडतंय अशी ती छाया आहे. असा तो काय आहे, एक प्रकारचा डोळा आहे माया म्हणजे. की मजची आड ओढवली जवनिका जैशी. जवनिका शब्दाचा अर्थ आहे पडदा. म्हणून म्हणतात ही त्रिगुणात्मक माया पडदा जसा असावा, जवनिका जैशी पडदा जसा असावा त्याप्रमाणे माझ्याच आड आली आहे. मजची आड ओढवली, ओढवली म्हणजे आलेली आहे. म्हणजे माझ्याच आश्रयाने राहून तिने मलाच आवृत्त केलेलं आहे. आत्ता आवरण जे आहे ते 3 गुणाचं पंचकोशाचं या सगळ्यांचं आवरण आपल्यावरती आहे. आणि या आवरणामध्ये हा जो जीवात्मा आहे तो कोंडून तुरुंगात पडलेला आहे. आणि त्याला सोडवायचा म्हणजे काय करायचं मग आता, तर त्या पंचकोशाच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. पंचकोश हा पृष्ठभाग आहे. 3 गुण हे पृष्ठभागावरती आहेत. आत नाही त्रास झाला. एकदा ती हद्द आपण ओलांडली ना तर ते हद्द ओलांडून पुढं जाता येतं. पण हद्दीच्या पलीकडे जातोय कोण, त्या हद्दीवरच खेळा खेळतो. आणि आपले 70, 80, 90 वर्ष आयुष्याचे आहे ना त्या हद्दीवरच बॅटिंग करण्यामध्ये जात असतात. मुळात आतमध्ये घुसतच नाहीत कोण. आणि आतमध्ये घुसलं तर कळायला लागतं. हे साधनेद्वारे आपल्याला कळेल. हे शास्त्राच्या अभ्यासानं आपल्याला हळूहळू समजायला लागेल. त्यामुळे माऊलींनी वर्णन करताना आता सिद्धांत देतात की माझं प्रतिबिंब ज्या ठिकाणी आहे, मी जिथं बिंबलो अशी ती माझी माया आहे. ती माझी सावली आहे. त्रिगुणात्मक माया माझ्याच आश्रयाने राहते. परंतु की मजची आड ओढवली जवनिका जैशी, एखादा पडदा जसा आडवा यावा आणि दिसेन असं व्हावं तसं व्हायला झालेलं आहे. की पडद्यामुळं पलीकडं असलेला परमात्मा आपल्याला दिसत नाही. म्हणजे जाताना पडदा दूर करता आला पाहिजे ना. आणि हा पडदा कोणता आहे, कशाचा आहे, आपण विचार केला पंचकोशाचा पडदा आहे. जीवाला सतत हे करणारा. नंतर ह्या आणखीन अंतःकरणाचा पडदा आहे. मन बुद्धी चित्त अहंकार आडवे येतात, हे त्याचे प्रतिबिंब आहेत. 3 गुण त्याचा पडदा आहे. हे 3 गुण प्रतिबंध करतात. पडदा जर बाजूला करायचा असेल तर बाजूला करणं म्हणजे आपण आतमध्ये भगवंताचं दर्शन घेणं असतं. तर तसाच प्रकारे तो वर्णन केलेलं आहे की माझ्या स्वरूपाची वासणारी सावली ही आदिमाया त्रिगुणात्मक असल्यामुळे काय झालेलं आहे, पडद्यासारखी आड येते. आणि काय गंमत आहे, मला झाकून टाकते. आपणच पडदा या मायेनं निर्माण भगवंताच्या सत्तेवर केलेला असतो आणि तीच त्यालाच झाकून टाकतं. म्हणजे माझ्याच आश्रयानं राहते आणि मलाच झाकून टाकते. याला शास्त्रामध्ये शब्द वापरलेत. थोडंसं आपल्याला पाहायचं असेल तर विचारसागर किंवा आमच्या सद्गुरूंचं पारमार्थिक विज्ञान नावाचं आपल्याकडे जे ग्रंथ आहे त्याचा विचार, स्वाश्रया स्वविषया परनिर्वाह काय वर्णन काय काय केलेलं आहे मायेचे. आता ते ही वर्णनं पाठ करून का उपयोग होणार नाही. मात्र स्वविषय आहे, स्वाश्रय आहे. आता ही वर्णनं पाठ करून आणि जगाला सांगून तरी का उपयोग होणार आहे. मी मायेत राहूनही सगळं करतो ना. आता माया घालवण्यासाठी हे काय पाठांतर करायला लागत नाही. स्वाश्रया म्हणजे काय, काय निर्वाहक म्हणजे परनिर्वाहक म्हणजे काय, स्वविषया म्हणजे काय, काय एवढं पाठांतर करून काय होणार नाही.
मुळात त्या मायेला ओळखणं बरं गरजेचं आहे. आणि मायेची ओळख ही भगवंताच्या प्रेमाखालीच येणार नाही बरं काय. भगवंताची भक्तीच मायेची ओळख करून देऊ शकते, अन्य काही कुणालाही ताकद नाही ती. म्हणून त्यावेळी संतांची, सद्गुरू आणि भगवंताची कृपाच आपण संपादित केली पाहिजे, त्याचवेळी मायेला ओळखू शकतो. नंतर मायेत राहूनच आपल्याला या मायेचा खरापणा कळणारच नाही. मायेच्या बाहेर येऊनच तिला ओळखता आली पाहिजे, अन्यथा ओळखता येणार नाही. आपण सुखदुःखामध्ये ज्यावेळी डुंबून जातो त्यावेळी सुखदुःखांना ओळखत नाही आपण. मगाशी स्वप्नाचा दृष्टांत पाहिला होता. स्वप्नात असताना आपण स्वप्नाला ओळखत नाही, त्यासाठी जागृतीच्या क्षेत्रामध्ये यावं लागतं. तो स्वप्नाचा प्रांत ओलांडून जेव्हा आपण जागृतीच्या प्रांतामध्ये येतो त्यावेळी स्वप्न मिथ्या आहे हे कळत असतं. सुखदुःख सुद्धा खोटे आहेत आणि विषयाचं सुख हे अनित्य आहे ही विषयातून बाहेर पडल्यानंतरच आणि विषयांना ओळखून घेतल्यानंतरच कळायला लागेल ना. पण आपण विषयाला शोधत नाही, ओळखून घेत नाही, मायेचं खरं स्वरूप जाणून घेत नाही आणि म्हणूनच मला कळत नाही. म्हणून म्हणतो ही सगळी माझी आहे, हे सगळं माझं आहे, हे सगळं मी केलेलं आहे. ही सगळ्या मायेच्या प्रांतात बोललेली भाषा गेलेली आहे. मायेच्या प्रांतातली भाषा वेगळी आहे आणि इकडे जे प्रांत जो आहे आत्मस्वरूपाचा आणि भगवंताचा प्रांत आहे तिथली भाषा वेगळी आहे. तिथं गेलं की संतांची भाषा आपल्याला ऐकायला मिळते आणि मायेच्या प्रांतामध्ये स्वार्थी आणि ईर्ष्यखोर आणि मद आणि कामक्रोधाने युक्त असलेल्या माणसांची भाषा आपल्याला बघायला मिळते. ह्या भाषेतून जर बाहेर पडायचं असेल तर ती भाषा शिकावी लागेल. त्या भाषेचं जे एबीसीडी जे आहे किंवा जी वर्णमाला आहे ती संतांच्याकडे आहे. संतांच्याकडे त्याची काय जी आपण म्हणतो ना वर्णमाला त्यांच्याकडून शिकून घ्यायला पाहिजे, सद्गुरूंच्याकडून शिकून घ्यायला पाहिजे. मग ती भाषा कळेल आणि भाषेनं आपल्याला त्या प्रांतामध्ये प्रवेश मिळेल. किती गंमतशीर गोष्ट आहे बघा ही. स्वविषया स्वाश्रया म्हणजे परमार्थाला परमात्म्यालाच ती परमात्म्याच्या आश्रय राहून त्यालाच विषय करते. म्हणून जड आणि प्रातिभाषिक म्हणून याला मात्र विषय विचार केला तर स्वतंत्र अस्तित्व नाही. माया जड आहे, भले त्याला अनादी म्हटली असली तरी ती काय होतं त्याचा अंत आहे, त्याला अंत आहे, ती जाणारे असते. त्यामुळे जड आणि प्रातिभाषिक आहे. मग प्रातिभाषिक असतं ते बिंबल म्हणून शब्द वापरलाय ना, बिंबली माझ्या ठाई माझीच बिंबली म्हणजे माझ्या ठिकाणी तिचं प्रतिबिंब आहे, म्हणजे मी ती प्रतिबिंब झालेली आहे. माझं प्रतिबिंब ज्यात पडलेलं आहे ती माया आहे. मग प्रतिबिंब हे प्रातिभाषिक सत्य आहे ना. सत्य जरी म्हटलं तर ते प्रातिभाषिक आहे. त्यामुळे जड आणि प्रातिभाषिक म्हणून त्याला स्वतंत्र अस्तित्व कसं देता येईल सांगा. स्वप्नाला अस्तित्व आहे का? आहे तर स्वप्नात असताना, स्वप्न चालू असताना असेल तेवढ्यापुरतंच. त्याच्या पलीकडे जाऊन स्वप्नाला अस्तित्व नाही. तसाच प्रकार आहे, मायेला अस्तित्व नाही. त्यामुळं तिचं स्वतंत्र अस्तित्व मानायची काही गरज नाही. पण स्वतंत्र अस्तित्व जर मानलं तर ती सत्य होईल ना. स्वतंत्र अस्तित्व जर मायेला दिलं तर ती सत्य होईल. बरं सत्य झाली तर त्याचा बाद कसा करता येईल? सत्याचा बाद करता येत नाही. त्यामुळे सत्याचा बाद करता येत नसेल तर मायेला सत्य समजलं तर त्या मायेचा बाद करता येणार नाही आणि कोणच मुक्त होणार नाही, कारण बादच करता येत नाही. म्हणून ज्ञानाने म्हणे ती निवृत्त होते. पण ज्ञानाने निवृत्त व्हायला जर सत्य असेल तर निवृत्त कशी होईल? पण ज्ञानाने निवृत्ती याचा होते या अर्थी ती कशी आहे? आधी म्हणजे अनादी आहे पण शांत आहे. शांत शब्दाचा अर्थ आहे त्याचा अंत कशांतरी साधनेनं होऊ शकतो. विचारानं त्याचा अंत करता येतो आणि तेच विचाराचा अंत कसा होतो हे माऊली बोलतात. तैसी ही तैसेची माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली. माझं हे प्रतिबिंब ते आहे माया म्हणजे. त्यामुळे हे प्रतिबिंबातल्या सृष्टीमध्ये आपण रमतो. त्यामुळं आपल्याला जन्ममृत्यूचा अनुभव येतो. आपल्याला ते रडायला लावते, म्हणजे खरं मानतोय ना आपण त्याला. सगळ्या घटना आपण सुखदुःख खरी मानतो आणि खरी मानल्यामुळं ती रडवतात आपल्याला. माझ्या घरात झालेला एखादा मृत्यू मला रडवतो. कोणता कुणातरी जवळच्या व्यक्तीचा. जवळचा का म्हणायचं त्याला? तर मी मानलं होतं जवळचं म्हणून. त्याला मी म्हटलं माझी बायको आहे, माझा नवरा आहे, माझा मुलगा आहे, माझा बाप आहे, माझी आई आहे. हे मानणं आहे आणि मानण्याला माया बरोबर आहे. मानणं मायात येतं आणि असणं आहे ते आत्मतत्वामध्ये आहे. भगवंताकडं असणं आहे
त्याचा असण्या रूपामध्ये ते आहे आणि हे मानने रूपामध्ये आहे. मग कल्पनेची सगळी छाया आहे आणि म्हणून विचार केलेला आहे की प्रपंचाच्या सगळ्या घटनेमध्ये स्वतःला किती गुंतवून घ्यायचं. हळूहळू प्रपंच असत्य आहे, खोटं आहे अशा भावनेनं त्याच्याकडे बघायचं. जेवढा पाहिजे तेवढा त्याचा उपयोग करून घ्यायचा आणि पुढे जायचं. आपण तिथंच गुंतून बसतो, त्यामुळे पुढचा प्रवासच थांबतो. देवाला भेटायला निघालाय तर रस्त्यात माणसं भेटले, मित्र भेटले, मग त्यांच्यावरच गप्पा मारत बसला. तिथंच काहीतरी म्हणाले पोहे खा, चहा खा, तिथंच चहा पीत बसला. आणि भगवंताला भेटायला निघालता मंदिरात, ती आरती सगळी होऊन गेली कारण मध्येच गप्पा मारत बसला ना. मग आता हे सगळं जर चालू असेल, माझं तसंच आहे प्रपंचामध्ये. ही भेटली, बायको भेटली, नवरा भेटला, पोरं भेटली, त्यांच्याबरोबर नातलग आले, पाहुणे आले, त्यांचं सेलिब्रेशन ते चालू आहे. कुणाचे वाढदिवस आहेत, कुणाची बारशी आहेत, हे मधलं भेटणं आहे सगळं चालू. आणि ह्यांच्या नादामध्ये माझं आयुष्य खर्ची होतं आणि भगवंताला मी भेटायला निघालो होतो. ते भेट राहूनच जाते ना. ही भेट कधीतरी ठरवली पाहिजे, त्याची वेळ ठरवली पाहिजे आणि मध्ये येणारे सगळे जे विकल्प आहेत ते दूर सारता आले पाहिजेत. पण आपल्याला तेवढं धाडच नसतं. म्हणूनच धैर्य लागतं परमार्थासाठी. आपण म्हणजे प्रपंच करायला धैर्य लागतं, खरं धाडस लागतं ते परमार्थासाठी. सोडायला लागतं त्यावेळी धाडस लागतं. आपण सोडायचं आहे प्रपंचामध्ये, परमार्थामध्ये सोडायचं असतं, प्रपंचामध्ये गोळा करायचं असतं. मग गोळा करण्यातलं सुख नाही हे कधीतरी कळायला पाहिजे. गोळा करण्यामध्ये सुख नाही, सोडण्यामध्ये सुख आहे. त्यागात शांती अनंतरम शब्द वापरायला, त्यागात शांती आहे. म्हणून मी हळूहळू सोडतच गेलो पाहिजे ना. तरी माया समजली तर मी सोडेन. मायेचं शांत आहे हे कळलं तर सोडेन. कधीतरी आणते रे बाबा, तुझा देह सुद्धा संपणार आहे, तो मायेतलाच देह आहे. तू बोलतोस, खातोस, जेवतोस, हे मायेच्या सत्तेवर तुझं आहे. मग खरी आत्मतत्व आहे खाण्यात, जेवण्यात, बोलण्यामध्ये नाही. हे बोलणं कुठून येतं हे शोधायला पाहिजे. माझं बोलणं नेमकं येतंय कुठून, माझ्या शब्दाचं प्रकटन कुठून होतं, मला कळतं कसं, मला लक्षात कसं राहतं, हे कोण कुणाच्या सत्तेवरती मला कळतं, याचा शोध घेणं म्हणजे मायेला दूर करणं. माझी बिंबली शब्द वापरलाय, माझीच बिंबली, पण त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मक सावली म्हणजे रस तव सत्म हे जीवाला बांधून टाकतात. तमानं बांधलं जातं, तमामुळं बांधल्यामुळं होतंय विषयासक्त होतं माणूस आणि पापवृत्ती जास्त निर्माण होते. कुणातरी वाटोळं करावं, दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहत नाही, इतर जीवांचा सारखा मत्सर करायचा, इतरांच्याबद्दल ईर्ष्या करायची, दुसऱ्याचं कायम वाईटच व्हावं असं चिंतन करायचं, हे सगळं तमोगुणाची लक्षणं आहेत. आणि या तमोगुणामुळंच आपला असा ऱ्हास होतो. रजोगुणाचंही लक्षण आहे, सतत मिरवावं, खावं, द्यावं, फिरावं, मजा करून घ्यावी. आपण आता जिवंत आहे तोपर्यंत खाल्लेलं बरं, मेल्यावर कोण येणार आहे, अशा सगळ्या विचारांचा गट्टा म्हणजे रजोगुण आहे. सतत हेच विचार आहे. चला आत्ता कुठले दिवस कुठले आहेत काय माहिती. आणि सत्वगुण जरा वरच्या तऱ्याचा आहे की सुखामध्ये असतो तो, पण सुखामध्ये आहे, पण सुखाची अनुभूती देणारा तो आहे. भगवंताचं ओळख तरी सत्वगुणामध्ये होते. भगवंताची प्राप्ती नंतरच आहे. पण आत्मदर्शन ज्याला आपण म्हणतो ते आत्मदर्शन होईलच, पण सात्विक गुणानंच होईल, अन्यथा दुसऱ्यानं होणार नाही. त्यासाठी रजोगुण आणि तमोगुण वापरायला लागले तर वापरायचे, पण ते कसे तर भगवंताच्या प्राप्तीसाठी वापरायचे आहे. त्यामुळे तिन्ही गुण बांधून टाकतात. हे पापवृत्तीमध्ये बांधून टाकतो तमोगुण. रजोगुण हा आपल्या विषयासक्तीमध्ये बांधून टाकतो, विषय खरे वाटायला लागतात. आणि सत्वगुण आहे ते मला ज्ञान झालं, मी सुखी आहे या भ्रमात बांधून टाकत असतो. सगळी बांधणंच आहे. म्हणजे त्यामुळे बांधणे शब्दामुळं त्रिगुणात्मक सावली ही मजची आड ओढवली जवनिका जैशी म्हणून भूते माते नेनती. म्हणूनच काय झालेलं आहे, ही जे आड पडलेले आहेत, पडदा निर्माण केलाय, म्हणूनच भूते माते म्हणजे मला नेनती ओळखतच नाहीत. नेनती म्हणजे त्यांनी मला ओळखतच नाही. माझीच परी मी नव्हती, मी माझेच असून सुद्धा ते माझे होत नाही. म्हणजे काय, माझ्यासारखे होत नाही. म्हणजे मी ब्रह्म आहे, ते ब्रह्मरूप व्हायला तयारच नाहीत. आणि ते ब्रह्माचा अंश आहेत. काय म्हणलेलं आहे जीवलोकात, काय म्हणलेलं आहे, ममे वंशो जीवलोक हा शब्द वापरलेला आहे. मीच अंश आहे जीवलोकामध्ये. सनातन असा अंश जो आहे जीव, तो मी आहे असं वर्णन केलेलं आहे. म्हणून माझीच परी मी नव्हती या शब्दाचा अर्थ आहे
तू जीव नाहीसच, तू ब्रह्म आहेस. पण ब्रह्म असून सुद्धा माझीच परी नव्हती. तू ब्रह्म मानितच नाही, जीवच मानायला लागलास. भूते माते नेनती, पहिली गोष्ट होती ती मला ओळखतच नाही. माझीच परी नव्हती म्हणजे माझी असून सुद्धा आवरणामुळे ती कळत नाही. दुसरी शक्ती, एक विक्षेप शक्ती काय म्हणते, माते भूते नेनती, म्हणजे विक्षेपामुळं, विक्षेप गुणामुळं म्हणजे रजोगुणामुळं ती मला ओळखतच नाहीत, कारण विषयासक्त झालेले आहेत म्हणून ओळखत नाहीत. आणि दुसरीच करे, मी माझंच स्वरूप असताना ती मी आहे असं म्हणत नाहीत, तर मी जीव आहे म्हणतात. मी ब्रह्म आहे असं म्हणत नाही. मी ईश्वर आहे, परमेश्वर आहे, मी देवरूप आहे असं म्हणत नाहीत. मी आई आहे, मी बाप आहे असं माझीच परी मी नव्हती. आवरणाची शक्ती इथं काम करते बघा. पहिल्यामध्ये भूते माते नेनती, यामध्ये विक्षेप शक्ती आहे. आणि माझीच परी मी नव्हती, यामध्ये आवरण शक्ती काम करते. जैशी जळीची जळी न विरती मुक्ता फळे, दृष्टांत दिला. पाण्यापासून तयार झालेली मोती पाण्यातच नंतर विरघळत नाही. देवापासून तयार झालेला जीव देवालाच ओळखत नाही, असा दृष्टांत आहे तो. पाण्यापासून मोती तयार होतो. शिंपल्यामध्ये कित्येक वर्षे जावे लागतात म्हणे. आता अलीकडच्या विज्ञानानं आणखीन तिचे शोध लावले आहे. पण मुक्ती किंवा त्याला काय आपण म्हणतो, मुक्ताफळ ज्याला आपण म्हणतात. मुक्ताफळ म्हणजे काय, मोती. तर हे मोती शिंपलीमध्ये तयार व्हायला माशापासूनच म्हणे तयार होतात. आहे तो भाग कुठला संशोधनाचा आहे, माऊली काय बोलतात तेवढा आपण लक्षात घेऊया. की पाण्यापासून मोती तयार होतो, पण एवढा घट्ट होतो की परत पाण्यातच विरघळत नाही. वास्तविक पाण्यापासून तयार झाला म्हणजे त्याचं रूप आहे की नाही. तो मोती कशापासून तयार झाला, पाण्यापासून. मग पाणी हे त्याचं, पाण्याचं त्याचे गुणधर्म एक आहेत की नाही, आहेत. मग तरीसुद्धा तो पाण्यात विरघळत नाहीत का, तर त्यानं नंतर सृष्टीतले गुणधर्म घेतलेत. म्हणून आता पाण्याचे गुणधर्म असून सुद्धा विसरला, हे सांगायचं आहे त्या दृष्टांताद्वारे. म्हणून म्हणतात ते माझीच परी मी नव्हती, मी माझंच असताना सुद्धा मी नव्हती असं म्हणून सांगतात. 64वी ओवी फार सुंदर वर्णन केली की वरच्या दृष्टांताला धरून तैसीची माझी बिंबली, त्याबद्दल बोलताना माऊली बोलतात, म्हणूनच असा परिणाम झालेला आहे. मला का ओळखत नाहीत, तर विषयासक्ती. भूते माते नेनती म्हणजे विषयासक्ती आणि देहासक्ती. माझीच परी मी नव्हती, ही सुद्धा कोणती आहे, आवरण शक्ती. इकडे विक्षेप शक्ती आहे आणि इकडे आवरण शक्ती आहे. आवरण शक्तीमध्ये मी माझ्या पडद्यावरती निर्माण झाला ना, जवनिका जैशी, त्यामुळं मलाच ते ओळखत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे पाण्यात तयार झालेला मोती जसा पाण्यात विरघळत नाही, दृष्टांत फार सुंदर दिला आहे. याचं जरासं विवरण आपण पुढच्या चिंतनामध्ये घेऊया. आजची वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.